नमस्कार मित्रांनो, श्री गीता भक्ती सारांश या श्री भगवद्गीतेच्या मराठी अनुवादांच्या अध्यायातील श्लोकांच्या तात्पर्यातील मी संकलित करीत असलेल्या ध्वनिचित्रफितीचा पुढील भाग सादर करीत आहे. अध्याय 6 ध्यानयोग. या अध्यायातील 2ऱ्या व 4थ्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे व मीच या सर्व जीवांचा हितकर्ता आहे. मला पूर्ण ज्ञानाने भक्तीने जाणून घेणारा सांसारिक दुःखापासून मनशांती प्राप्त करतो. भक्तीद्वारा जीवात्मा आपोआपच परमात्म्याच्या आदेशांचे पालन करू लागतो आणि परमात्म्याच्या ठिकाणी तल्लीनता येते. 8व्या श्लोकात म्हटले आहे की श्रीकृष्णांच्या कृपेमुळे मनुष्याला साक्षात्कारी ज्ञान होते. आत्मसाक्षात्कारी जीवात्मा हा वास्तविक आत्मसंयमी होतो, कारण तो श्रीकृष्णांना शरण गेलेला असतो. तो दिव्य साक्षात्कारी होतो. श्लोक 10व्यामध्ये म्हटले आहे की श्रीकृष्ण भक्ती म्हणजे त्यांच्या दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये युक्त होणे व आपले मन निरंतर श्रीकृष्णांवर एकाग्र करणे. सदैव श्रीकृष्णांचे स्मरण केले पाहिजे आणि क्षणभरही त्यांचे विस्मरण होऊ देऊ नये. श्लोक 14मध्ये म्हटले आहे की भगवत भक्तीमुळे उच्चतर रसाची गोडी प्राप्त झाल्यामुळे भक्त इंद्रिय तृप्तीपासून आपोआपच विरक्त होतो. श्लोक 26 व 27मध्ये म्हटले आहे की जोपर्यंत मनुष्याचे मन भगवंतांच्या चरणकमलांवर स्थित व स्थिर होत नाही, तोपर्यंत मनुष्याच्या अंतरंगातील मनशक्ती भगवंतांशी विलीन करून आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव मनुष्याला होत नाही. श्लोक 30मध्ये म्हटले आहे की श्रीकृष्ण भगवान हेच सर्व गोष्टींचे अधिपती आहेत आणि त्यांच्याशिवाय कोणतीही गोष्ट अस्तित्वात राहू शकत नाही. श्लोक 31मध्ये म्हटले आहे की भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्री विष्णू हे एकच आहेत आणि देश किंवा काल यांच्या पलीकडे असलेले आहेत. ते सर्वव्यापी आहेत. श्लोक 44मध्ये म्हटले आहे की श्रीकृष्णांच्या कृपेने मनुष्य जोपर्यंत शुद्ध होत नाही, तोपर्यंत तो कृष्ण भावनेच्या तत्वांचा स्वीकार करू शकत नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राच्या नामजपात भक्तिरस निर्माण करीत श्रीकृष्ण भक्तीत मग्न झाले पाहिजे. श्लोक 46मध्ये म्हटले आहे की भगवंतांना शरण गेल्याशिवाय केवळ ज्ञानही अपूर्ण आहे. श्लोक 47मध्ये म्हटले आहे की भगवान श्रीकृष्ण हे श्यामसुंदर असून मेघाप्रमाणे त्यांचा सुंदर नीलवर्ण आहे. त्यांचे मुखकमल सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे, नेत्र कमळासारखे आहे. त्यांचे वस्त्र रत्नाप्रमाणेच तेजस्वी आहे. त्यांनी सुंदर पुष्पमाला धारण केली आहे. सर्व दशदिशा प्रकाशमान करणारे त्यांचे झळझळीत तेज, गळ्यात वैजंतीमाला हार असून मस्तकावर मयूरपंख शोभत आहे. अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग. या अध्यायातील श्लोक 4मध्ये म्हटले आहे की सृष्टीच्या निर्मितीकरिता भगवान श्रीकृष्णांचेच विस्तारित रूप त्रिगुणी विष्णुरूप धारण करते. पहिले रूप महाविष्णू हे महत्त्व नावाच्या संपूर्ण भौतिक शक्तीची निर्मिती करते. दुसरे रूप गर्भोदकशाही विष्णू प्रत्येक ब्रह्मांडामध्ये वैविध्यपूर्ण निर्मिती करण्यासाठी ते प्रवेश करते. आणि तिसरे रूप क्षीरोदकशाही विष्णू सर्व ब्रह्मांडांमध्ये विस्तारित होते, म्हणजे प्रत्येक जीवात्म्याची गर्भधारणा करून त्या बालकांची दुग्धरस पानाची व पालनपोषणाची जबाबदारी श्री विष्णू लीलया पूर्ण करीत असतात. श्लोक 6मध्ये म्हटले आहे की भगवान या ब्रह्मांडात भौतिक आणि आध्यात्मिक जे आहे त्यांचा उत्पत्तीकर्ता आणि प्रलयकर्ता मीच आहे. श्लोक 7 व 8मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पाण्यामधील शुद्धरस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रांमधील ओंकार मी आहे, आकाशातील शब्दध्वनी मीच असून मनुष्यांमधील सामर्थ्य मी आहे. श्लोक 9 व 10मध्ये भगवान म्हणतात पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे, अग्नीमधील उष्णता मी आहे, सर्व जीवांमधील जीवनशक्ती मी आहे, सर्व तपस्यांचे तपसामर्थ्य मी आहे, अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज, बुद्धिमान मनुष्यांची बुद्धी व शक्तिमानांची शक्ती मीच आहे. चर आणि अचर योनींच्या जीवनाचे बीज मी आहे.
कामही मीच आहे. ते पुढे म्हणतात की प्रजोत्पादन करणे ही माझी जबाबदारी आहे, मात्र संततींचे पुढे पालनपोषण करणे ही माता पित्यांची जबाबदारी आहे, त्याला मी जबाबदार नाही. श्लोक 15 मध्ये म्हटले आहे की भगवंत सर्व योनींचे बीजधारक पिता आहेत. ते सर्व पदार्थांचे मूल स्रोत आहेत, म्हणून त्यांच्या चरणकमलांना आपण शरण गेले पाहिजे. श्लोक 17 मध्ये म्हटले आहे की जो भगवंतांची भक्तिमय शुद्ध भावनेने आराधना करतो तो भगवंतांना अत्यंत प्रिय असतो. श्लोक 18 मध्ये म्हटले आहे की ज्यांना भगवद्गीतेच्या बदल्यात काही लाभ व्हावा अशी इच्छा असते त्याचाही भगवंत स्वीकार करतात, कारण त्यांच्यात स्नेहाचे आदान प्रदान होते आणि भगवत भक्तीमुळे आणि स्नेहामुळे ते भगवंतांना प्रिय होतात. त्यांना भगवंतांपासून आणि भगवंतांना त्यांच्यापासून वेगळे राहवत नाही. भगवंत म्हणतात की भक्त सदैव माझ्या हृदयात राहतात आणि मी सदैव त्यांच्या हृदयात वास करतो. भक्त माझ्या व्यतिरिक्त इतर काहीही जाणत नाहीत आणि मी सुद्धा भक्ताला विसरू शकत नाही. मी आणि माझ्या भक्तांमध्ये अत्यंत प्रेमाचा संबंध असतो. श्लोक 19 मध्ये म्हटले आहे की मनुष्य देहात बोलण्याची शक्ती, पाहण्याची शक्ती, विचार करण्याची शक्ती, मानसिक कार्य करण्याची शक्ती इत्यादी भगवंतांनीच प्रदान केलेले असल्यामुळे भक्त पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन त्यांना शरण जातो. श्लोक 24 मध्ये म्हटले आहे की भगवंत मनुष्य लोकांच्या हितासाठी अवतार धारण करतात व जन्म मृत्यू असलेल्या मानवासारखे रूप धारण करून राहतात, कारण ते सामान्यांचे हितचिंतक आहेत. श्लोक 28 मध्ये म्हटले आहे की ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहेत आणि त्यांची पापकर्मे नष्ट झाली आहेत, ते भगवंतांवर दृढ निष्ठा ठेवून आणि सगुण ध्यान करून माझ्या भक्तीत रममाण होतात व या जन्मीच्या मोहापासून मुक्त होतात. श्लोक 30 मध्ये भगवंत म्हणतात जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता म्हणून जाणतात व जे माझ्यात पूर्णपणे एकरूप झालेले असतात ते मृत्यूसमयी सुद्धा मला विसरत नाहीत. शरीराचा त्याग होताना ते सतत माझे नामस्मरण करीत असतात. मीच त्यांना तशी बुद्धी देतो. अचानक मृत्यूसमयी माझे स्मरण होऊ शकत नाही. अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यातील 4थ्या श्लोकात म्हटले आहे की भगवंतांच्या कृपेमुळेच भगवंतांच्या विराट रूपाचे, विराट पुरुषाचे ध्यान करण्यात तल्लीन झाल्यानंतर मनुष्यास या विराट पुरुषाच्या चरणांचे दर्शन होते. भगवंतांचे नेत्र म्हणजे ब्रह्मांडातील सूर्य आणि मस्तक हे उच्चतर वैकुंठ धाम असते. या अध्यायातील 6व्या श्लोकात म्हटले आहे की हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप केल्यामुळे जन्मजन्मांतरीचे जन्म मृत्यूचे फेरे यशस्वीपणे थांबवण्याचा तोच सर्वोत्तम मार्ग आहे. यातील 9व्या श्लोकात म्हटले आहे की भगवंत आद्य पुरुष आहेत. ते ओंकार स्वरूप असून भूत, वर्तमान आणि भविष्य सर्व काही जाणतात. ते सूक्ष्म अणूंच्याही अंतरात प्रवेश करतात. त्यांचे सूक्ष्म रूप सूक्ष्माहून सूक्ष्म असते. अत्यंत सूक्ष्म जीवात ते प्रवेश करतात आणि परमात्मा रूपाने ते त्या जीवांचे नियंत्रण व पालन पोषण करतात आणि त्यामुळेच विश्वाचे कार्य व्यवस्थित चालले आहे. भगवंतांच्या रूपाची कल्पना किंवा काहीच तर्क करता येत नाही. सामान्य मनुष्याच्या बुद्धीच्या, मनाच्या वेगाच्याही पलीकडे भगवान श्रीकृष्णांचे सर्वव्यापी स्वरूप आहे. याच अध्यायातील 22व्या व 27व्या श्लोकात म्हटले आहे की भगवंतांच्या शक्ती इतक्या अनंत व दूरवर आहेत आणि तरी त्या निर्दोष रूपाने सृष्टीतील सर्व क्रियांचे संचालन व्यवस्थित चालू असते. अत्यंत उन्नत अवस्थेमध्ये मनुष्य पूर्णपणे श्रीकृष्णांच्या प्रेमात पडतो. अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात म्हटले आहे की मनुष्य देहात क्रियाशील असणारा आत्मा देहातून मुक्त झाल्यावरही सदैव क्रियाशील असतो. तो कृष्ण भावना अमृताच्या प्रसार कार्यात मदत करतो. 3ऱ्या श्लोकात म्हटले आहे की भगवान श्रीकृष्णांची भक्ती केल्याने मनुष्याला सर्व सिद्धी प्राप्त होऊ शकतात. यावर दृढ विश्वास असणे म्हणजे श्रद्धा होय. श्लोक 8 व 9 मध्ये म्हटले आहे की भगवंत विविध जीवात्म्यांच्या इच्छा पूर्ण करण्याकरिता सृष्टीची निर्मिती करतात आणि ते तरी स्वतःला गुंतवून घेत नाहीत. शांतपणे ते जीवात्म्यांच्या कर्मक्रियांचे
पापपुण्यांचे निरीक्षण करीत असतात. श्लोक 10 मध्ये म्हटले आहे की भगवंत सृष्टीचे परमसंचालक आहेत. ते या भौतिक सृष्टीचे अध्यक्ष आहेत आणि आधारस्तंभ आहेत. यात भगवंत म्हणतात की मी विविध योनीतील जीवात्म्यांचा पिता आहे. श्लोक 11 मध्ये म्हटले आहे की भगवंतांच्या लीला अगाध आहेत, ते असाधारण आहेत. श्लोक 17 मध्ये भगवंत म्हणतात सर्व वेदांमध्ये उच्चारला जाणारा ओंकार किंवा प्रणव हा दिव्य शब्दध्वनी मीच आहे. श्लोक 18 मध्ये म्हटले आहे की भगवंत हेच सृष्टीचे प्रलय कालानंतरचे विश्रांती स्थान आहे. श्लोक 21 मध्ये म्हटले आहे की जीवात्म्याच्या पुण्यकर्माची फळे जेव्हा समाप्त होतात तेव्हा मनुष्याला पुन्हा पृथ्वीतलावर जन्म देऊन पाठवले जाते. मनुष्य पुन्हा भोग आणि उपभोगाच्या चक्रात फिरत राहतो. श्लोक 26 व 28 मध्ये म्हटले आहे की आपण भगवंतांना प्रेमभावनेने नैवेद्य अर्पण करतो तेव्हा प्रत्यक्षात ते केवळ नैवेद्याचा वास घेऊनच संतुष्ट होतात. आपण तो नैवेद्य श्रीकृष्ण प्रसाद म्हणून ग्रहण करावा. तो नैवेद्य भगवंतांना अर्पण केल्यावर मनरूपी आरसा स्वच्छ होतो आणि भक्त भगवंतांना स्वच्छ मनाने शरण जातो. अध्याय 10 विभूती योग. या अध्यायाला श्री भगवंतांचे ऐश्वर्य असेही नाव आहे. या अध्यायातील पहिल्या श्लोकात म्हटले आहे की भगवंत हे बल, यश, संपत्ती, ज्ञान, सौंदर्य आणि वैराग्य या ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहेत. श्लोक 3 मध्ये म्हटले आहे की सर्व मनुष्यांमध्ये मोह नष्ट झालेले मनुष्य भगवंतांना अजन्मा, अनादि अनंत सर्व जगतांचे स्वामी म्हणून जाणतात. तेच केवळ स्वतःच्या पापांपासून मुक्त होतील. याच श्लोकात पुढे म्हटले आहे की अजन्मा म्हणजे श्रीकृष्ण सामान्य बालकांप्रमाणे जन्मलेले नव्हते, तर आधी ते त्यांच्या मूळ रूपात प्रकट झाले आणि वसुदेव आणि देवकी समोर येऊन त्यांना दर्शन देऊन नंतर सामान्य बालकामध्ये त्यांनी स्वतःचे रूपांतर केले. श्लोक 5 मध्ये म्हटले आहे की बुद्धी म्हणजे यथार्थ दृष्टीने विश्लेषण करण्याचे सामर्थ्य होय आणि ज्ञान म्हणजे चेतनाशक्ती आणि जड पदार्थांना तत्वतः जाणणे होय. यातच पुढे म्हटले आहे की कृष्ण भक्ती भावनेने केलेले कार्य हे सर्वोत्तम कार्य होय आणि श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम असल्यामुळे त्यांच्यासाठी केलेले कार्य किंवा भक्ती हे सत्कार्यच आहे. श्लोक 7 मध्ये म्हटले आहे की जेव्हा मनुष्य भगवंतांचे ऐश्वर्य तत्वता जाणतो तेव्हा भगवंतांना शरण जाण्यावाचून भक्ताला कोणताच पर्याय राहत नाही आणि त्यांची भक्ती प्रामाणिकपणे करण्याचा निश्चय दृढ होत जातो. श्लोक 8 मध्ये म्हटले आहे की नारायण हे श्रीकृष्ण भगवान आहे आणि त्यांनी ब्रह्मदेवांना जन्म दिला. याच श्लोकात स्वतः भगवंत म्हणतात की मी सर्व आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे, सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते. हे ज्ञान जे बुद्धिमान मनुष्य पूर्णपणे जाणतात ते अंतःकरणपूर्वक मला बसतात. श्लोक 9 मध्ये म्हटले आहे की जेव्हा भगवत भक्तीची लतावेल पूर्णपणे वाढत असते तेव्हा मनुष्य भगवंतांच्या प्रेमात पूर्णपणे तल्लीन होतो. श्लोक 11 मध्ये म्हटले आहे की अशा प्रेममयी भक्तीमुळे भगवंत भक्तांवर प्रसन्न होतात आणि भक्ताला आवश्यक ते सर्व काही आपोआपच पुरवतात. श्लोक 13 मध्ये स्वतः भगवंत म्हणतात की मी जरी अजन्म असलो तरी या पृथ्वीवर धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी अवतार घेत असतो. श्लोक 18 मध्ये म्हटले आहे की भगवान श्रीकृष्णांसंबंधीचे कोणतेही वर्णन अथवा उपदेश हा अमृततुल्य आहे. या अध्यायातील 21 ते 42 अध्यायात स्वतः भगवंत म्हणतात आदित्यांमध्ये श्री विष्णू मी आहे, तेजस्वी दैदिप्यमान सूर्य मी आहे, नक्षत्रांमध्ये चंद्र मी आहे, वेदांमध्ये सामवेद मी आहे, स्वर्गाचा राजा इंद्र मी आहे, जीवात्म्यांच्या इंद्रियांमध्ये मन मी आहे आणि प्राणिमात्रांमधील चेतनाशक्ती मी आहे, शंकरांचा रुद्रावतार मी आहे, यक्षांमधील कुबेर मी आहे, अग्नी मी आहे, पर्वतांमध्ये मेरू पर्वत मी आहे, बृहस्पती मी आहे, देवांचा सेनापती कार्तिकेय मी आहे, महर्षी ऋषींमध्ये भृगु ऋषी मी आहे, शब्द ध्वनींमध्ये ओंकार मी आहे, यज्ञांमध्ये जप तप यज्ञ मी आहे, हिमालय पर्वत मी आहे, अश्वत्थ वृक्ष म्हणजे वटवृक्ष मी आहे, देवर्षींमध्ये नारद मी आहे, गंधर्वांमध्ये चित्ररथ मी आहे, सिद्धमुनींमध्ये कपिल मुनी मी आहे, अश्वांमध्ये उच्चैश्रवा हा तेजस्वी घोडा मी आहे, गजेंद्र ऐरावत मी आहे, मनुष्यांमध्ये धर्मनिष्ठ शस्त्रधारी राजा भगवान श्रीराम मीच आहे,
इंद्राचे शस्त्र वज्र मी आहे. गायींमध्ये भरपूर दूध देणारी सुरभी गाय मी आहे. प्रयोत्पादनास कारण असणारा कामदेव मी आहे. सर्पांमध्ये वासुकी मी आहे. अनंत नाग मी आहे. जलचरांमध्ये वरुण मी आहे. मृत्यूदेव यमदेव ही मीच आहे. दैत्यकुळात जन्मलेला भगवत भक्त प्रल्हाद मी आहे. काल मी आहे. पशूंमध्ये सिंह मी आहे. पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे. श्वास उच्छवासासाठी आवश्यक नैसर्गिक वायू मी आहे. मकर मासा मी आहे. प्रवाही गंगा नदी मी आहे. अध्यात्मविद्या मी आहे. सृष्टीच्या निर्मितीचा आदी अंत व मध्यही मीच आहे. तर्कशास्त्रामध्ये निर्णायक सत्य मी आहे. अक्षरांमध्ये अ मी असून समासामध्ये द्वंद्व समाज मी आहे. श्रीवाचक ऐश्वर्य म्हणजे कीर्ती, ऐश्वर्य, मधुरवाणी, स्मृती, बुद्धी, दृढता आणि क्षमा ही 7 ऐश्वर्य देवी माझीच रूप आहे. गायत्री छंद मी आहे. वसंत ऋतू मी आहे. सर्वोत्तम मानला जाणारा